नमस्कार. आपलं स्वागत आहे. मोठमोठे आर्थिक निर्णय घेताना आपण अनेकदा गोंधळून जातो, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण याच गुंतागुंतीच्या प्रवासात एक स्पष्टता कशी आणायची हे पाहणार आहोत. चला मग सुरू करूया. आयुष्यातले मोठे आर्थिक निर्णय म्हणजे घर घेणं असो किंवा योग्य विमा निवडणं, हे सगळं करताना कधीकधी खूप दडपण येतं नाही का? खूप गोंधळ उडतो, ताण येतो आणि हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी अशा आर्थिक चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटतं. म्हणजे प्रॉपर्टी विकत घेणं, कर्ज मिळवणं किंवा मग विमा निवडणं, हे सगळे टप्पे खूपच गुंतागुंतीचे आणि खरं सांगायचं तर तणावपूर्ण असू शकतात. अगदी योग्य घर निवडण्यापासून ते आपल्या कष्टाच्या कमाईचं संरक्षण करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला स्पष्टता आणि आत्मविश्वास हवा असतो. पण खरं तर हेच मिळवणं अनेकदा सगळ्यात कठीण होऊन बसतं. पण विचार करा, अशा वेळी जर एक विश्वासू साथीदार मिळाला जो आपल्याला या सगळ्या प्रवासात मदत करेल, तर चला तर मग ओळख करून घेऊया जेन फिन्वेस्ट ॲडवायझरीची. हेच ते साथीदार जे या गुंतागुंतीच्या मार्गावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. ते म्हणजे असं आर्थिक मार्गदर्शन देणं जे पूर्णपणे पारदर्शक, विश्वासार्ह आणि धोरणात्मक असेल. आणि या सगळ्याचा उद्देश काय? तर आपल्या संपत्तीचं संरक्षण करणं आणि दीर्घकाळासाठी आर्थिक सुरक्षा मिळवून देणं. बरं, मग आता पाहूया की ते नक्की कोणत्या सेवा देतात. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपली ही सगळी आर्थिक प्रक्रिया सोपी होते आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत मिळते. सुरुवात करूया त्यांच्या पहिल्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या सेवेपासून, ती म्हणजे रिअल इस्टेट सल्ला. आता बघा, घर किंवा मालमत्ता खरेदी करणं हे आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या गुंतवणुकीपैकी एक असतं, बरोबर? मग ते नक्की मदत कशी करतात? तर योग्य मालमत्ता निवडण्यासाठी एकदम स्ट्रॅटेजिक मार्गदर्शन करण्यापासून ते संपूर्ण व्यवहार पूर्ण होईपर्यंत ते सगळी मदत करतात. आणि यामुळे काय होतं तर गुंतवणुकीचे निर्णय अधिक विचारपूर्वक आणि सुरक्षित होतात. ओके, घर खरेदी झालं, पण त्यानंतरची पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे गृहकर्ज. आणि ही प्रक्रियासुद्धा, बापरे, खूप किचकट असू शकते. कितीतरी कागदपत्र, बँकेच्या फेऱ्या, विचारायलाच नको. आणि इथेच जेन फिन्वेस्ट ॲडवायझरी आपलं काम सोपं करते. कर्जपात्रता तपासण्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता करण्यापर्यंत, वेगवेगळ्या बँकांची तुलना करणं असो किंवा व्याजदरावर वाटाघाटी करणं असो, अगदी कर्ज मंजूर होईपर्यंत ते आपल्या सोबत असतात. चला आता वळूया आर्थिक सुरक्षेच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पैलूकडे, तो म्हणजे आरोग्य विमा. आजच्या काळात आरोग्याचं संरक्षण करणं आणि त्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार राहणं हे किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायला नको. हा जो वैद्यकीय खर्चाचा डोंगर वाढतोय ना, त्या काळात योग्य विमा पॉलिसी निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे ते आपल्याला योग्य पॉलिसी निवडायला, वेगवेगळ्या कंपन्यांच्या योजनांची तुलना करायला आणि आपल्या कुटुंबासाठी एक सर्वोत्तम योजना बनवायला मदत करतात. आता बोलूया एका अशा विषयावर जो खूप महत्त्वाचा आहे, पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, तो म्हणजे टॅक्स आणि नियमांचं पालन. खरंय, हा विषय अनेकांना खूप क्लिष्ट वाटू शकतो. त्यामुळेच ते व्यावसायिक आयकर भरण्यासाठी मदत करतात, इतर नियामक फायलिंगमध्ये आणि आर्थिक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन देतात. आणि विशेष म्हणजे त्यांची ही सेवा फक्त भारतात राहणाऱ्यांसाठी नाही, तर अनिवासी भारतीयांसाठी म्हणजे NRIसाठी सुद्धा उपलब्ध आहे. ओके, आता बोलूया भविष्याबद्दल, म्हणजे संपत्ती नियोजनाबद्दल. ही फक्त बचत करणं नाहीये, तर आपल्या संपत्तीला एक योग्य दिशा देणारी ही एक दूरदृष्टी आहे. या सेवेमध्ये ते ग्राहकांना त्यांची संपत्ती कशी संरक्षित करायची, तिची रचना कशी करायची आणि ती कशी वाढवायची यासाठी मदत करतात. यात मग विमा नियोजन आलं, जोखीम संरक्षण धोरणं आली आणि महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांवर सल्ला देणं हे सगळं येतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ते काय करतात, पण ते कसं करतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्यांची कार्यपद्धतीच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. त्यांची कार्यपद्धती 4 मुख्य तत्वांवर आधारित आहे. 1. पारदर्शकता. 2. ग्राहक केंद्रित दृष्टिकोन. 3. संशोधनावर आधारित सल्ला. आणि 4. दीर्घकालीन लक्ष. आणि हीच पद्धत त्यांच्या कामात एक प्रकारची विश्वासार्हता आणते. मग यांच्या सेवा नक्की कोणासाठी आहेत? तर बघा, पगारदार व्यावसायिक, बिझनेस ओनर्स, घर खरेदी करणारी कुटुंब आणि अनिवासी भारतीय या सगळ्यांसाठी. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात आणि त्या ओळखूनच या सेवा दिल्या जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर जेन फिन्वेस्ट ॲडवायझरी का निवडायची? कारण इथे मिळतो वैयक्तिकृत सल्ला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण सपोर्ट, पारदर्शक चर्चा आणि ग्राहक केंद्रित मार्गदर्शन.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा भर असतो तो दीर्घकालीन संबंध जपण्यावर. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? तर एक सुरक्षित भविष्य. त्यांच्यासोबत काम करण्याचं जे अंतिम उद्दिष्ट आहे ते हेच आहे, मनःशांती आणि आर्थिक स्थिरता. त्यांचं हे एक वाक्य त्यांच्या कामाचं सार सांगून जातं. व्यक्ती आणि कुटुंबांना अधिक स्मार्ट आर्थिक निर्णय घेण्यास मदत करणे. किती साधं आपण किती शक्तिशाली ध्येय आहे, नाही का? चला, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आपला आर्थिक मार्ग स्पष्ट आहे का? यावर थोडं शांतपणे विचार करणं खूप गरजेचं आहे, कारण आपलं भविष्य त्यावरच अवलंबून आहे. आणि जर आपल्यालाही आपल्या आर्थिक मार्गावर अधिक स्पष्टता हवी असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क साधता येईल. ईमेल आणि संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे.